नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला प्रत्येकाला एक सवय लागलेली असते आणि ही सवय आपल्याला किती महागात पडत असते याबद्दलची माहिती तुम्हाला आज मी या व्हिडिओत सांगणार आहे. आजकाल प्रत्येक महिलेला केसांच्या समस्या या आहेत. मग पुरुष असो किंवा स्त्री असो, प्रत्येकामध्ये आपल्याला केस गळती ही पाहायला मिळते. पहिल्यांदा आपले केस खूप मोठे असायचे, पण आता त्या तुलनेत आपले केस खूप बारीक दिसत आहे. तसेच त्या केसांना शायनिंग देखील राहिलेली नाही. पण आता हा सर्वांचाच प्रश्न आहे. त्यासोबतच आपण जर आपली केस कुणाला देत असू, तर आपणच आपल्या घरामध्ये गरिबी ही ओढून घेत असतो. यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी, दारिद्र्य हे येत असतं. आता प्रत्येक महिलेला सवय असते की केसांवर भांडे घ्यायची, पण ही चूक आपल्याला टाळायची आहे. आपण केसांवरती भांडे घेत असतो आणि तीच भांडी आपण आपल्या घरात वापरत असतो. तसे तर आपण आपल्या शरीराचा कोणताच भाग विकत नाही किंवा आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी शरीराचा कोणताही भाग कोणाला विकत देऊ शकत नाही. कारण आपलं शरीर ही निसर्गाने दिलेली देणगी आहे आणि ही देणगी आपण इतर कोणालाही देऊ शकत नाही. आपण ही अत्यंत मोठी चूक करत आहोत. केस दान करणं हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. पण ते कुठे? तर बालाजीला जर आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही येत असते. आपल्या घरात सुख समृद्धी येत असते. यावरती एक छोटीशी आख्यायिका आहे. प्राचीन काळात एकदा भगवान बालाजींच्या मूर्तीवर अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता, ज्याच्यावर रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची. गायीच्या मालकाला हा प्रकार कळताच त्यांनी रागाच्या भरात कुऱ्हाडीने गायीची हत्या केली. त्यामुळे बालाजीच्या डोक्याला जखम झाली आणि त्यांच्या डोक्यावरील केस गळून पडले. यानंतर भगवान तिरुपती बालाजीची आई नीलादेवी तिथे आली आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जखम पूर्ण भरली गेली. यानंतर बालाजी प्रसन्न झाले आणि आईला म्हणाले की केसांमुळे शरीराचं सौंदर्य वाढतं, पण तू माझ्यासाठी शरीराचा त्याग केला. आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन. तेव्हापासून अनेक भाविक तिरुपती मंदिरात गेल्यानंतर केस दान करतात. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होतेच. त्याचबरोबर घरात सुख, शांती, समृद्धी देखील येत असते. पण जेव्हा आपण आपले केस एखाद्या भांडेवाल्याला देत असतो, तेव्हा ती आपल्या सर्वात मोठी चूक आहे. आपल्याला वाटतं की आपले केस इतरत्र कुठेही टाकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी वापर झाला पाहिजे. तर केसांचा वापर करून आपल्याला भांडे देखील भेटतात आणि आपण ते भांडे घरात वापरत देखील असतो. पण जेव्हा ते भांडे आपण आपल्या घरात वापरायला सुरुवात करतो, तेव्हापासूनच आपल्या घरात गरिबी, दारिद्र्य यायला सुरुवात होत असते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते. जेव्हा आपण केसांवरती कोणतीही भांडं जसं की प्लेट किंवा इतर कोणतेही भांडे घेत असू आणि त्याचा वापर करत असतो, पण त्या भांड्यात आपण जेवण देखील करत असतो, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील व्हायला सुरुवात होत असते. आपल्या घरात नकारात्मकता येतच असते, पण आपण आपल्या शरीराचा एखादा पार्ट देऊन आपण ती वस्तू घरात आणतो, ते योग्य नाही. यामुळे आपल्या घरात गरिबी, दारिद्र्य येण्यास सुरुवात होत असते. तसेच यामुळे आपल्याला नोकरीमध्ये अनेक समस्या येतात. नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीत प्रमोशन मिळत नाही किंवा एखादा व्यवसाय असेल तर तो बंद पडण्याच्या मार्गावर असतो. घरामध्ये भांडण-तंटे, कलह होण्यास सुरुवात होत असते. आपण कष्ट करत असतो, पण आपल्या मेहनतीचे फळ हे आपल्याला पाहिजे जसे मिळत नाही. आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही. मग ती अभ्यासात असो किंवा नोकरीत, त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही. आपले केस हे काळ्या रंगाचे असतात आणि काळ्या रंगाची एखादी वस्तू आपण इतरांना देऊन त्या बदल्यात आपण एखादी वस्तू घेत असतो, तर त्यामुळे देखील आपल्या घरात नकारात्मकता येण्यास सुरुवात होत असते आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेते. घरामध्ये दुःख, दारिद्र्य येण्यास सुरुवात होत असते. मग जर तुम्हाला केस दान करायचेच असतील तर ते तसेच देऊन टाका. वाटलंच तर भांडे घेणारी जी व्यक्ती असते त्यांना तसेच केस दिले तरी चालेल, पण आपण त्या बदल्यात कोणतीच गोष्ट घ्यायची नाही. आपले केस खूप महत्त्वाचे असतात. केसांचा आपण योग्य वापर केला पाहिजे. ते इतरत्र कुठेही टाकले नाही पाहिजे किंवा केसांच्या बदल्यात कोणतीही वस्तू आणू नये. त्यामुळे तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. ह्या छोट्या-छोट्या चुकांमुळे आपल्याला मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपण केसांवर भांडे घेणं टाळावे. धन्यवाद.